नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी हरकत घेतल्यानंतर साधू महंत साधुग्रामच्याच जागेवरती ठाम आहेत। साधूंच्या राहण्याची व्यवस्था ही इतर कुठेही होऊ शकत नाही। परंपरेप्रमाणे तपोवनातच साधू राहतील अशी भूमिका ही महंत सुधीरदास पुजारी यांनी घेतली आहे। तर पर्यावरण प्रेमींनी सुचवलेल्या जागांमध्ये कुंभमेळ्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ही मनपा आयुक्तांनी दिलेली असून ते झाडं तोडण्यावरती ठाम आहेत। तर 2 कोटी भाविक जर नाशिकमध्ये आले तर जागा अरुंद आहे, रस्ते अरुंद आहेत, साधूंना राहायला जागा नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणची जर वृक्ष आपण काढली नाही तर अधिकच गर्दी आणि अधिकच अडचण त्या ठिकाणी संत महात्म्यांची तर होणारच होणार, पण येणाऱ्या भाविकांची देखील अडचण होईल। बाजूच्या आजूबाजूच्या पेरिफेरीमध्ये बाकीचे वृक्ष आहेत ना, रस्त्याच्या बाजूला असलेली वृक्ष आम्ही काढा म्हणत नाहीत। तो जो रिझर्व जे 57 एकर जो हार्ट ऑफ द तपोवन आहे त्यातले सामान्य वृक्ष आम्ही काढा, सरसकट वृक्ष काढा असं आम्ही म्हणतच नाहीये। तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आपला कुंभचा जे प्लॅन झाला आहे, प्रयागराजची स्थिती पाहता यावेळेस आपल्याकडे खूप गर्दी येऊ शकते। तर जे ISPची जागा आहे ते रेल्वे स्टेशन जवळ आहे, तिथे आपल्याला एक मोठा होल्डिंग एरिया, पार्किंग एरिया आणि आपला जे स्टाफ येईल, माझ्याकडे लाखोची संख्येत व्हॉलंटियर्स, स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर्स, फायरमॅन, बस ड्रायव्हर्स, पोलीसचे लाखोची संख्येत कर्मचारी, हे सगळे लोक येणार, त्यांची सुविधा मग कुठे करायची? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।